अय्या, एवढी मोठी कढई आणि त्याच्यामध्ये काय तळतात तुम्हाला माहिती आहे का? हे आहेत बटाटा वडा, जो सगळ्यांना आवडतो. ऑल सीझन फेवरेट. म्हणजे उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा थंडी असो, तर कुठला कार्यक्रम असो, आपण वडापाव खाल्ल्याशिवाय तर राहू शकत नाही. खास मुंबईच्या लोकांची जान आहे हा वडापाव. पण हा वडापाव कुठला आहे माहिती आहे का तुम्हाला? हा आहे पुण्याचा फेमस गार्डन वडापाव. गार्डन वडापावचं नाव तर तुम्ही ऐकलंच असाल. सेलिब्रिटी असो किंवा कुठलाही मराठी माणूस जर पुण्यात गेला तर नक्कीच हा वडापाव टेस्ट करतो, कारण की वडापावची टेस्टच वेगळी आहे. तुम्ही पाहिलं असेल, जसं बॅटर संपतात, जसे वडे संपतात, तसं इथे लगेच बॅटर बनवलं जातं आणि वडे तळले जातात, ते पण एकदम फ्रेश. दिवसाला नाही म्हणायला गेलं तरी पण लाखो वडेपाव तर बनतच असतील. खरं तर ही गोष्ट वडापाव लव्हर साठी खूप चांगली आहे. मनाची तृप्ती करायची असेल तर इथे तुम्ही नक्की जा. मी तर इथे गेलेली आणि इथे वडापाव पण मी टेस्ट केला. खरं सांगू ना, तर इकडचा वडापाव 10 आउट ऑफ 10 तर होताच. वडापाव मध्ये जी लागलेली चटणी होती ना, ओ हो, सगळ्यात जबरदस्त. हेचा जसा असतो तशी ही चटणी आहे. चटणी आणि असा वडापाव बघूनच माझ्या तोंडाला खरंच पाणी सुटलं, म्हणून मी मागवले 2 वडापाव. तुम्ही बघितलात इथे वडापावला असा ठेचाची चटणी लावलेली आहे आणि त्याच्याबरोबर दिलेला आहे असा हा चुरा. इथे आपला हा वडापाव तयार झालेला आहे. तर आम्ही इथे टेस्ट करतोय हा गार्डन वडापाव. तुम्ही पुण्याला गेल्यावरती हा वडापाव नक्की टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तर ओके, बाय.